प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं। आता प्रेम जरी सगळ्यांचं सेम असलं किंवा प्रेम कोणावर कुठे कधी होत असलं तरी सुद्धा यामध्ये वयाचं भान असलं पाहिजे, हे असं सुद्धा आपला कधी कधी वाटू लागतं। कारण की प्रेम कधी कोणावर कुठे कसं हे होऊ शकतं हे आपल्याला माहिती आहे। पण ही जी गोष्ट आहे त्यामध्ये एका तरुणाला एका महिलेबरोबर प्रेम झालंय, म्हणजे जो तो तरुण आहे त्याची आई ज्या वयाची आहे त्याच्या आईपेक्षा एका वर्षानं मोठी असणारी महिला आहे आणि त्याच्यासोबत त्या तरुणाला प्रेम झालंय आणि या दोघांनी अगदी पळून जाण्याचा निर्णय देखील घेतला, लग्न करण्याचा देखील निर्णय घेतला। पण जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा घडलं एक धक्कादायक प्रकरण। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण आणि कुठं घडली घटना हे आपण अगदी स्पष्टपणे जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरची। वैजापूर परिसरामध्ये जो येवला रोड आहे त्या रोडच्या परिसरामध्ये राहणारा एक 19 वर्षीय तरुण आहे। आता 19 वर्षीय तरुण हा सोशल मीडियाचा वापर करत होता, त्याच्याकडे मोठा मोबाईल सुद्धा होता। मग हा सगळा मोबाईल वापरत असताना सोशल मीडिया वापरत असताना त्याची ओळख एका महिलेसोबत झाली आणि महिलेसोबत झाल्यानंतर या दोघांची चॅटिंग सुरू झाली आणि मग यांची चांगली मैत्री झाली, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं। आता प्रेमामध्ये झाल्यानंतर मग यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर सुद्धा दिले आणि मग हे फोनवर तासनतास बोलू लागले। आता तासनतास बोलू लागले, एकमेकांना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भेटू लागले आणि हे सगळं करत असताना त्यांनी एक दिवस घरामधून पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला। बघा 19 वर्षीय तरुण आहे, अजून त्याला काम नाही, धंदा नाही, नोकरी नाही आणि त्यांनी एका महिलेसोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला, तेही 37 वर्षीय। हा जो 19 वर्षीय तरुण आहे त्याची आईच ही 36 वर्षीय आणि तो जिच्या प्रेमात पडलाय ती मात्र 37 वर्षीय आहे। पण ठीक आहे, वयाला मर्यादा नसते, प्रेमाला वय नसतं, त्या पद्धतीनं या दोघांचं प्रेम झालं आणि यांनी घरून पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला। आता ठरल्याप्रमाणे यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला, पण तेवढ्यात घरच्यांना या दोघांच्या प्रेम कहाणीची माहिती मिळाली आणि घरच्यांनी थेट वैजापूरचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सगळा काही प्रकार सांगितला। आता पोलिसांना सगळा प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांना सुद्धा धक्का बसला, कारण की हा जो तरुण होता तो 19 वर्षाचा होता आणि तो 19 वर्ष वय त्याचं पूर्ण असल्यामुळं त्याचे जे काही निर्णय होते तो स्वतः घेऊ शकत होता आणि ती जी महिला होती 37 वर्षीय ती तर त्याच्यापेक्षा मोठीच होती आणि तिला सुद्धा तिचे निर्णय घेण्याचा अधिकार होता। यामध्ये पोलीस काहीही करू शकत नव्हते, फक्त समुपदेशन करू शकत होते। आता याला पोलिसांनी समुपदेशन केलं, समजून बुजून सांगितलं आणि त्या ठिकाणाहून त्याला घरी नेलं त्या तरुणाच्या घरच्यांनी। आता तरुणसुद्धा घरी गेला, त्याच्या गोष्ट लक्षात आली की आपण हे सगळं करायला नाही पाहिजे आणि काही वेळातच ती जी महिला आहे तिचा भाऊ पोलीस स्टेशनमध्ये आला आणि त्याने सांगितलं की माझी बहीण ही घरामधून पळून गेली आहे, घरामधून बेपत्ता झाली आहे, तिचा तपास लागत नाही, ती कुठं गेली आहे काय गेली आहे याचा तपास लागत नाही, कदाचित तो जो तरुण आहे तोच तिला घेऊन पळून गेलेला असावा। आता पोलिसांनी सांगितलं की त्याला आत्ताच आम्ही समुपदेशन केलं, तो आत्ताच नेमका घरी गेला आणि तो घरी पोहोचला की पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये वापस आला आणि पोलिसांना सांगितलं की त्या महिलेचा त्याला फोन आला आहे आणि ती एका ठिकाणी सगळं सामान घेऊन थांबलेली आहे, माझी वाट पाहत उभी आहे आणि मी जर त्या ठिकाणी गेलो नाही तर मात्र ती तिच्या जीवाचं बरं वाईट करेल, असं त्या तरुणाने पोलिसांना सांगितलं। आता पोलिसांच्या डोक्याला रिकामाच ताण झाला की ती महिला तिकडे जाऊन बसली सामान बिमान घेऊन आणि जोपर्यंत तरुण येत नाही तोपर्यंत ती तिकडंच वाट पाहत होती। मग पोलिसांनी एक पथक त्या ठिकाणी साध्या वेशामध्ये पाठवलं महिलांचं आणि ते मग त्या महिलेला ताब्यात घेतलं तिथून आणि पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणि दोघांनाही समोरासमोर बसून
दोघांनाही समुपदेशन केलं, समजून सांगितलं, तेव्हा त्यांच्या डोक्यात सगळी गोष्ट घुसली आणि त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला तात्पुरता. पण तरीसुद्धा भविष्यात आम्ही करू का नाही करू त्याच्यावर त्यांनी असं काही ठामपणे सांगितलेलं नाही. पण या संपूर्ण प्रकरणावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की कशा पद्धतीनं सोशल मीडियाच्या वापरामुळं लोक एकमेकांच्या प्रेमात पडत आहेत, एकमेकांच्या नादी लागत आहेत. लोकांना वयाचं भानसुद्धा राहिलेलं नाही. आणि याच्यामध्ये सगळ्यात एक मोठं उदाहरण म्हणजे आपल्या देशामधलं, जर तुम्ही ते ऐकलं असेल तर ते म्हणजे सचिन आणि सीमाचं. सीमा ही पाकिस्तानमधून थेट भारतामध्ये दिल्लीला त्या सचिनच्या प्रेमात आली आणि तिला 4 लेकरंसुद्धा होते. आणि सचिन हा तिच्यापेक्षा कित्येक वर्षांना छोटा आहे. पण तरीसुद्धा प्रेमाला वय नसतं, सीमा नसते, बंधन नसते असं सांगितलं जातं. आणि अगदी त्याच पद्धतीनं आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात घडत आहे. ही संपूर्ण घटना काही दिवसा अगोदरची आहे, जुनी आहे, पण एक तुमच्यापर्यंत पोहोचवावी म्हणून ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. कसं वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.